आता 4.4 याच्यामध्ये काय काही ज्या आपल्या गोष्टी आहे, आता 7 आहे खाली, आपण मध्ये 3 आहे, ठीक आहे. हे जे 7-3 वाले आपण क्वेश्चन सोडवलेले, ठीक आहे. असे आता याच्यामध्ये एक ऍडिशन आणि हे आलेले. आता इथं थेरम लागतो इक्वल रेशोचा. कोणता थेरम लागतो? इक्वल रेशो. तो काय थेरम असतो तो आपण पुढे बघणारच आहे खालच्या एक्झाम्पल मध्ये. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही, एक्सच्या समोर कोण आहे? 7, वायच्या समोर कोण आहे? 3. याला 7 न मल्टिप्लाय करायचं, 7 3 21, 3 न 5 ला मल्टिप्लाय करा, 3 5 15, 21 आणि 15 36. म्हणजे इथं काय येईल अपॉन मध्ये 3x5 अपॉन 36. कसं आलं समजलं का? यात एक्स ला एक्स ची किंमत किती? सपोज सध्या 7. एक्स ची किंमत 7 नाही बरं, ती रेशो मध्ये 7 असते ती. कारण आपला रेशो कसा असतो बघा, समजा एक्स अपॉन वाय 14/10. ही एक्स ची किंमत किती? इथं 14 आहे. एक्स ची किंमत 14 आहे, पण रेशो मध्ये ती किती येईल? 7. रेशो मध्ये किती किंमत आली? ती 7. पण एक्स ची किंमत 7 आहे का? नाही. ती एक्स ची किती असणार? 14. सेम इथे एक्स ची किंमत 7 आहे का? नाही. ती रेशो मध्ये 7 आहे, पण आपलं शेवटी आन्सर रेशो मध्ये सारखंच येत असतं, त्याच्यामुळे आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. 7 3 21, 3 5 15, 21 आणि 15 36. मग हे सांगा किती येईल तुम्ही? 7x मायनस नाही. एक्स ची किंमत 7 पकडलेली, आपण वाय ची 3 पकडलेली. फास्ट मध्ये 7 गुणिला 7 49 आणि 3 गुणिला 9 27. 49 मधून 27 गेले 22. पहिल्या रिकाम्या जागेमध्ये किती येईल मग? 36 आणि दुसऱ्यामध्ये 22. इथे येईल 36, इथे येईल 22. तुम्ही पुढचे सांगायचे मला किती येऊ शकतात. बघा हे झालं एक. आता इकडे लक्ष द्या, हा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ए ची किंमत किती आहे? 3 मायनस बी ची किंमत किती पकडणार आपण? 4 आणि सी ची किती पकडणार? 7. हे 3 आहे का ते? बर. 4 2 8, 7 3 21, 21 आणि 3 24, 24 मधून 8 गेले 16. किती आन्सर येणार? 16. या रिकाम्या जागेमध्ये 16 येणार. ठीक आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन. 6 आहे, -8 आहे आणि 14 आहे. बरोबर लक्ष द्या. 6 -8 आणि 14. आपल्याकडे रेशिओ आहे ए, बी आणि सी. ठीक आहे. आता ए च्या समोर किती आहे? 3, बी च्या समोर किती आहे? 4 आणि सी च्या समोर किती आहे? 7. मला सांगा या 3 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? की 6 येतील 2, म्हणजे इथं होतील ट्वाइस आहे. वरी काय होईल? ट्वाइस आहे. मधात साईन कोणतं आहे? मायनस. 4 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 2, म्हणजे इथं होईल ट्वाइस बी. आणि इथं 7 आहे, आपल्याला 14 आणायचे, 2, मग वरती पण किती लागतील? 2 प्लस ट्वाइस सी. हे त्याचं आन्सर. आता हा जो क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, काय बघा हेअर दोन्ही क्वेश्चन साठी एकच राहील ही जी व्हॅल्यू आहे. पेपरमध्ये एकच येत असतो आपल्याला माहिती आहे. हेअर 5m मायनस 2n इज इक्वल टू किती आहे? 3m प्लस 4n. m ची टर्म m सोबत आणताना काय होईल? ती मायनस. n ची टर्म n सोबत न्या, इकडे नेताना काय होईल? ती प्लस 2n. बर, हा ठीक आहे, जाऊ दे. हा 5 मधून 3 गेले, सॉरी m आहे नाही, 5 मधून 3 गेले किती होतील? 2m. इकडे होतील 5n. बरोबर आहे. 5 ला सॉरी n ला इकडे आणा, m अपॉन n इज इक्वल टू 5/2. हा झाला 1. आता तुम्ही इथं हेही म्हणू शकता, आपण कसं म्हटलं होतं बाय अल्टरनेटिव्ह. बरोबर आहे. लेट m अपॉन n. अल्टरनेटिव्ह वापरायची का डायरेक्ट? अल्टरनेटिव्ह वापरू आपण, जाऊ द्या. देअरफॉर बघा बाय अल्टरनेटिव्ह म्हणजे आपली ज्याची प्रॅक्टिस झालेली आहे तोच घेऊ आपण. ठीक आहे. बाय अल्टरनेटिव्ह m अपॉन 5 इज इक्वल टू n अपॉन 2. माहिती आहे ना? m अपॉन 5 इज इक्वल टू n अपॉन 2. कळालं? मग लेट काय म्हणत असतो आपण? लेट m अपॉन 5 इज इक्वल टू n अपॉन 2 इज इक्वल टू x. मग देअरफॉर m इज इक्वल टू किती होईल? 5x आणि n इज इक्वल टू किती होईल? 2x. हा 5 तिकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. 2 तिकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. समजलं? आता पहिला क्वेश्चन घ्या. 9
एम प्लस एन स्क्वेअर, एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. एम ची किंमत किती आहे रे? 5. 5x चा स्क्वेअर प्लस 2x चा स्क्वेअर अपॉन मध्ये 5x चा स्क्वेअर मायनस 2x चा स्क्वेअर. किती आन्सर सांगा पटापट. वरती किती येईल? हा, समोर 4x स्क्वेअर अपॉन मध्ये 25x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर. ते x ला सोडूनच द्या डायरेक्ट. 25 मधून 25 आणि 4 29. 25 मधून 4 गेले 21. एक्स स्क्वेअर कॅन्सल. काय आला आन्सर? 29 अपॉन 21. मला तुम्ही 2 नंबरचं सॉल्व्ह करून दाखवा. हे लिहून घ्या. हा, आता या क्वेश्चन मध्ये झाला का क्वेश्चन? इकडे लक्ष द्या. या क्वेश्चन मध्ये ह्याच व्हॅल्यू वापरायच्या आहे. 3m प्लस 4n अपॉन 3m मायनस 4n. m ची किंमत 5x आहे आणि n ची किती आहे? 2x. अपॉन मध्ये पण तेच 3 इंटू 5x मायनस 4 इंटू 2x. इकडे किती होतील? 8 अपॉन मध्ये 15 मायनस 8. किती येईल सांगा? 23 अपॉन मध्ये 7. आलेले का? बघा नेक्स्ट क्वेश्चन, तिसऱ्यातलं फर्स्ट. आता आपण ते जे रेशो दिलेले हेअर, कोणते कोणते रेशो दिलेले? ए वाय झेड, त्याच्यानंतर बी झेड एक्स, झेड प्लस एक्स येते, आणि सी दिलेलं आहे एक्स प्लस वाय. आता या सर्व रेशो मध्ये एक टर्म कन्सिडर करायची के. कोणती? के. लेट ए वाय झेड, आपण याला अगोदर डिवाइड करून घेऊ. डिवाइडिंग बाय एबीसी. कशाने डिवाइड करायचं? एबीसी. डिवाइडिंग बाय एबीसी. बघा आता हे एबीसी कुठून आलं? आता ही स्टेपच आहे. सॉल्व्ह करायचं आपल्याला, तर डिवाइडिंग बाय एबीसी. ए कॅन्सल करावं लागेल, इकडे बीबी कॅन्सल करावं लागेल, इकडे काय कॅन्सल करावं लागेल? सी. बघा आता लक्ष द्या बरोबर, एका स्टेप मध्ये करत आहे. याला एबीसी ने डिवाइड केलं, जाऊ द्या तुम्हाला कुठे लक्षात राहणार. एक स्टेप वाढवू आपण, काही प्रॉब्लेम नाही. हे असं ए कॅन्सल होत असतं. ठीक आहे, ते डायरेक्ट करायचं होतं आपल्याला. ए बी सी, इथं काय कॅन्सल होईल? बी आणि बी. सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन मध्ये ए बी सी. म्हणजे काय आलं इथं मग? लेट एक्स प्लस वाय अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन काय उरलं खाली? ए सी. आणि इकडं एक्स प्लस वाय अपॉन ए बी इज इक्वल टू के. ठीक आहे, काय आलं? इज इक्वल टू के. समजलं इथपर्यंत? आता काय करायचं बघा, डिवाइडिंग बाय एबीसी केलं, वाय झेड, सॉरी एक्स वाय परत झालं होतं ना, वाय झेड आणि वाय झेड. बरं झालं लवकर सांगितलं, क्वेश्चन चुकत गेला असतं. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुमची काय? वाय झेड होती. ए कॅन्सल झाला. बघा एबीसी ने कॅन्सल का केला? आपल्याला हे वरचे टर्म काढून टाकायचे होते आपल्याला सगळे. बीसी, एसी आणि बी याला काय म्हटलं आपण? के. ठीक आहे, आता बरोबर लक्ष द्या. 9 एक शब्द टाकायचा, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. काय? थेरम ऑन इक्वल रेशिओ. 4.4 जी आहे तुमची, ती या रेशिओवरती बेस आहे. थेरम ऑन इक्वल रेशिओ एकदा सांगतो जनरली काय असतं. समजा ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी आहे, तर याला आपण असं म्हणू शकतो ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. ऑलरेडी झालेच आहे आपल्या गोष्टी. ठीक आहे, किंवा डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. कसं? इथं समजून द्यायला. आता बघा
आता याच्यावरून कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या ते लक्षात ठेवा. पहिलं पाहिजे आपल्याला बी मायनस सी. काय पाहिजे? बी मायनस सी. इकडे बघा बरोबर. आता हा ए न जर आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ए बी. आणि ए न आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ए सी. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? ए बी मायनस ए सी. काय पाहिजे? पहिल्या रेशोसाठी काय पाहिजे बघा. ए न जर आत मल्टिप्लाय केलं आपण तर काय होईल? ते ए बी. आणि ए न आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ए सी. बघून घ्या क्वेश्चन. ए न जर आत मल्टिप्लाय केलं तर तो झाला ए बी. आणि ए न आत मल्टिप्लाय केलं तर काय झालं? ए सी. मग इथं काय आलं? ए बी मायनस ए सी. मग इकडे बघा ए बी मायनस ए सी कुठे आहे? ए बी मायनस ए सी. दिसलं का? ए बी मायनस ए सी. मग आता त्याच्यावरनं ही व्हॅल्यू घ्यायची, नाही तर तुम्हाला मेळच लागणार नाही क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. तर काय म्हटलं मी, परत लक्षात द्या. ए बी मायनस ए सी. मग इकडे बघायचं आता. देअरफॉर के इज इक्वल टू अपॉन मध्ये ए बी मायनस ए सी आलं. ठीक आहे. मग वरती काय येईल? ए बी ची टर्म कोणती आहे? एक्स प्लस वाय मायनस मध्ये झेड प्लस एक्स. ठीक आहे. याच्यातून काय कॉमन घेसाल? ए. उरलं काय? बी मायनस सी. बरोबर आहे ना? ए कॉमन घेतल्यावर काय उरलं? बी मायनस सी. आली ती टर्म पहिली. आता इकडे बघा, हे एक्स आणि एक्स काय होणार आहे? कॅन्सल. उरणार काय? फक्त वाय मायनस झेड. समजलं का तुम्हाला? कसं? मायनस साईन आत जाईल आणि हा एक्स काय होईल? मायनस. तो झाला कॅन्सल. किंवा एक स्टेप वाढवायची असेल तर वाढवू शकतो. वाढवायची का? डायरेक्ट करता येईल. बर. हा, मला आता तुम्ही दुसरा रेशो सांगा मग काय येईल? बी मायनस बी सी. बी सी मायनस बी ए. कुठे येते? बी सी मायनस बी ए. बी ए म्हणजे हाच ए बी. ठीक आहे. बरोबर आहे का? समजलं? पहिली टर्म कोणती येणार? बीसी वाली. त्याच्यानंतर बीसी मायनस बी ए. बी ए म्हणजेच काय? ए बी. त्याला एवढं असं बघायचं नाही. बीसी मायनस ए बी लिहून टाकायचं. बीसी मायनस ए बी. काय मायनस केलं? बीसी मायनस ए बी. वरती काय होईल मग? वाय प्लस झेड मायनस ए बीचं काय आहे? एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय. आता कॅन्सल कोण येईल तुम्ही सांगा मला? वाय वाय कॅन्सल. उरणार फक्त झेड मायनस एक्स अपॉन मध्ये बी कॉमन सी मायनस ए. ठीक आहे. याला 1 नंबर दिला नाही का आपण? याला द्या 2 नंबर. तिसरं सांगा. सीए मायनस सीबी. सीए म्हणजेच काय? एसी. सीए मायनस सीबी. सीबी म्हणजेच काय? बीसी. म्हणजे एसी मायनस बीसी. एसी मायनस बीसी. एसी झेड प्लस एक्स मायनस बीसी काय? वाय प्लस झेड. कोण कॅन्सल होणार? झेड. उरलं काय? एक्स मायनस वाय अपॉन मध्ये कोण कॉमन आहे? सी. आत उरलं ए मायनस बी. याला द्या 3 नंबर. मग फ्रॉम 1 2 अँड 3 या सगळ्या व्हॅल्यू कोणाच्या बरोबर आहे? के च्या. कोणाच्या बरोबर आहे? के. मग या सगळे रेशो कसे आले पाहिजे? सारखे. वाय मायनस झेड अपॉन इन ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन मध्ये बी इन ब्रॅकेट सी मायनस ए. आणि थर्ड एक्स मायनस वाय अपॉन मध्ये सी इन ब्रॅकेट ए मायनस बी. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. घ्या लिहून.